श्री गुरुदेव. मी पूनम आणि पूनम ब्लॉग्समध्ये तुमचं खूप स्वागत आहे. मी तुम्हाला आमच्या इकडला रानमेवा दाखवणार आहे. आणि त्याआधी बघा आमचा गाईचं मी आता घास तोडायला आलेले होते. एवढा 15 कवळे मी घास तोडून घेतलेला आहे. चला दाखवते तुम्हाला रानमेवा आमच्या इकडला. आणखी काही पिकलेला नाही आणि त्याला टाईमच आहे थोडा. आणि त्यापूर्वी दाखवते बघा तुम्हाला आमच्या इकडले चिबडाचे शेतं. आता ही चिबडाचं शेत आहे, त्याच्यामुळे ह्या सरीत प्रत्येक घासाच्या सरीत असं पाणी आहे बघा. आणि इकडे एवढा माझा घास तोडून झालेला आहे. चला मग दाखवते. आणि हा आहे बघा आपला रानमेवा. 2 भर चालू आहे त्याला. एकीकडे एवढे सीताफळ झाले तर आणि दुसरीकडे कळ्या चालू आहेत बघा. आता ही एवढे मोठे झालेले सीताफळ आहेत ना, हे लवकरच येतात बघा. ऑगस्टच्या आधीच येतात बघा हे सीताफळ. आणि भरपूर सीताफळ पण आहेत. आणि हा आहे बघा भोपळा, भाजीचा दुधी भोपळा. गौराण असल्यामुळं हा गोल आहे. आणि हा ना गेल्या वर्षीच आहे. आणि काय तोडायचा विसरला, त्याच्यामुळे बघा त्याचं बी पण लावलं तरी चालतं आता. आणि आमचा डोंगराळ भाग असल्यामुळं उन्हाळ्यात अगदी छोट्या पण सीताफळी काय वाळत नाहीत बघा. आणि खूप छान सीताफळ पण लागलेत. आणि ही तर पाण्याच्या ठिकाणी पलीकडल्या साईडनं गोठा आहे. त्या गोट्याचं पाणी असं कधी जनावरांसाठी भरलं की ह्याच्या बुडात आल्यामुळे ह्याला लवकर सीताफळ लागलेली आहेत. आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला, आवडला तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा. चला श्री गुरुदेव.